या ठिकाणी प्रतिवर्षी जानेवारी 12, 13, 14 रोजी शरण मेळावा होत असतो आणि या शरण मेळाव्यामध्ये सहभागी होण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत। सप्रेम नमस्कार मित्रांनो, मी महेश आरबामी @एक्सप्लोर विथ ब्रँडमॅन या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आज आम्ही शरण मेळ्यामध्ये सहभागी होत आहोत। तर व्हिडिओच्या शेवटपर्यंत तुम्ही माझ्या सोबत राहा। शरण मेळाव्यासाठी जे शरण सद्भक्त आलेले आहेत त्यांच्या गाड्या लावण्यासाठी अशा पद्धतीचं पार्किंग या ठिकाणी करण्यात आलेलं आहे आणि अतिशय शिस्तबद्ध पद्धतीनं असा हा कार्यक्रम या ठिकाणी होत असतो। हक्कमादी शरणधाम ही इमारत आहे। या ठिकाणी शरणांनी सद्भक्तांनी देणगी दिलेली आहे आणि त्यांच्या देणगीतून ही इमारत उभारण्यात आलेली आहे। कल्याणम्मा शरणधामची इमारत आहे। या ठिकाणी शरण मेळाव्याला येणाऱ्या भक्तांनी आपल्या देणगीतून या अशा पद्धतीच्या इमारती उभारण्यात आलेल्या आहेत। आमची इमारत आहे, शरणांनी दिलेल्या देणगीतून ही इमारत उभारण्यात आलेली आहे। अशा अनेक इमारती या ठिकाणी उभा करून येणाऱ्या शरण मेळाव्याला येणाऱ्या शरणांची इथं सोय करण्यात आलेली आहे आणि जागोजागी अशा पद्धतीनं तंबू देखील उभारण्यात आलेले आहेत। तप्पांना निवास अशा पद्धतीचं एक इमारत उभारण्यात आलेली आहे। या ठिकाणी देखील भक्तांनी त्यांच्या दिलेल्या देणगीतून ही इमारत उभारण्यात आलेली आहे। सर्वज्ञ शरणधाम या ठिकाणी भक्तांनी त्यांच्या देणगीतून ही इमारत उभारण्यात आलेली आहे। शरणधामची इमारत आहे। या ठिकाणी देखील भक्तांनी देणगी देऊन अशा पद्धतीच्या या इमारती या ठिकाणी शरणांना राहण्यासाठी या इमारती बांधण्यात आलेल्या आहेत। शरण मेळाव्याला येणाऱ्या भक्तजनांनी त्यांच्या देणगीतून अशा पद्धतीच्या इमारती उभारण्यात आलेल्या आहेत आणि या ठिकाणी त्यांची राहण्याची सोय होत असते। अतिशय भव्य अशा या इमारती उभारण्यात आलेल्या आहेत। पाहू शकताय इथं राहण्यासाठी खोल्या वगैरे बांधण्यात आलेल्या आहेत। बसव धर्मपीठचं हे महामने आहे। या ठिकाणी परमपूज्य माताजी आणि त्यांचे सहकारी या ठिकाणी राहत असतात। महामनेची ही इमारत इथं राहण्यासाठी अशा पद्धतीच्या इमारती बांधण्यात आलेल्या आहेत आणि यामध्ये अनेक भक्तगण ज्यांनी देणगी दिलेली आहे ते भक्तगण या ठिकाणी राहायला आलेले आहेत, हे आपण पाहू शकताय। आणि या ठिकाणी मोबाईल चार्जिंग यासाठी व्यवस्था करण्यात आलेली आहे। या ठिकाणी आपण मोबाईल चार्जिंगची दुरवस्था होऊ नये म्हणून अशा पद्धतीनं चार्जिंग दिलेलं आहे। या अशा पद्धतीनं रूम्स या ठिकाणी आपल्याला दिसतात। अनेक इमारती अशा या ठिकाणी बांधण्यात आलेल्या आहेत। राहण्याची व्यवस्था या ठिकाणी केली जाते। त्यासमोर या ठिकाणी देखील आपण पाहू शकताय अशा मोठ्या इमारती बांधण्यात आलेल्या आहेत। या ठिकाणी राहण्यासाठी तंबूंची व्यवस्था, लोकांना राहण्यासाठी तंबू बांधण्यात आलेले आहेत आणि या ठिकाणी देखील आपल्याला राहता येतंय। अशा पद्धतीने व्यवस्था या ठिकाणी करण्यात आलेला आहे। कुणाचीही गैरसोय होणार नाही, सर्वजण व्यवस्थित राहतील अशा पद्धतीनं असे तंबू टेंट मारलेले आहेत, हे आपण पाहू शकताय। आलेल्या लोकांच्या
गैरसोयी होऊ नयेत म्हणून अशा तंबू देखील उभारण्यात आलेले आहेत. अशा पद्धतीनं राहण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे. हो चला. राहण्यासाठी अशा अद्ययावत रूम्स देखील बांधण्यात आलेले आहेत. काही भक्तजनांनी आपल्या देणगीतून, भक्तजनांच्या देणगीतून आणि प्रत्येकाच्या नावाने या अशा पद्धतीने रूम्स बनवण्यात आलेले आहेत. लावण्यात आलेले आहेत. अशा पद्धतीनं या शरण मेळाव्याच्या ठिकाणी अशा पद्धतीने स्टॉल्स लावण्यात आलेले आहेत. विविध वस्तू विकणारे स्टॉल्स या ठिकाणी आपल्याला दिसतात. कपडे विकणारे, परत औषधं विकणारे, ड्रायफ्रुट्स, अनेक स्टॉल्स या ठिकाणी लावण्यात आलेले आहेत. हे आपण पाहू शकताय. औषध विकणाऱ्यांचे देखील स्टॉल्स या ठिकाणी आहेत. अनेक माहिती देणारे या ठिकाणी देखील स्टॉल्स लावण्यात आलेले आहेत. आरोग्य स्टॉल देखील लावण्यात आलेला आहे आणि आरोग्य तपासणी वगैरे आपण या वस्तू प्रदर्शनाच्या बाजूलाच हा एक स्टॉल या ठिकाणी लावण्यात आलेला आहे. लाडू विक्री देखील या ठिकाणी आहे आणि शरण मेळाव्याला आल्यानंतर तुम्ही या ठिकाणी लाडू प्रसाद म्हणून घेऊन जाऊ शकताय. या ठिकाणी बुक स्टॉल लावण्यात आलेला आहे आणि कॅलेंडर, त्याचबरोबर विभूती या ठिकाणी आपल्याला मिळतात आणि अनेक पुस्तकं, रुद्राक्ष वगैरे आपल्याला या ठिकाणी मिळतात. अनेक लेखकांची पुस्तकं, शरणांच्या साहित्याची पुस्तकं, वचन साहित्याची पुस्तकं, इतर साहित्य वगैरे संपूर्ण या ठिकाणी आपल्याला उपलब्ध. त्यासाठी जे लोक येतात, यात्रिक येतात, भाविक येतात, त्यांच्या रूमची व्यवस्था करण्यासाठी हे शरण या ठिकाणी बसलेले आहेत आणि या ठिकाणी आपण
ज्यांच्याकडनं पत्र आणलेलं आहात त्यांचं रूम आपल्याला या ठिकाणी मिळू शकतं. धर्मपीठचा हा प्रवेशद्वार आहे, हे आपण पाहू शकताय. अतिशय भव्य आणि सुंदर अशा पद्धतीचा हा प्रवेशद्वार आहे. या शरण मेळाव्यामध्ये विविध प्रकारचे स्टॉल्स या ठिकाणी लावण्यात आलेले आहेत. या ठिकाणी विभूती, या ठिकाणी आपल्याला विभूतीचं स्टॉल या ठिकाणी आपल्याला दिसून येतं. खेळण्यांचं स्टॉल आपल्याला दिसून येतं. अशा अनेक स्टॉल्स या ठिकाणी या शरण मेळाव्यामध्ये ज्या कार्यक्रमासाठी येणाऱ्या लोकांच्यासाठी अनेक रुद्राक्ष, इष्टलिंग, विभूती असे स्टॉल्स इथं लावण्यात आलेले आहेत. या ठिकाणी 14 जानेवारी प्रतिवर्षी ध्वजारोहणाचा कार्यक्रम होतो आणि या ध्वजारोहणाच्या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले जनसमुदाय आणि या ठिकाणी वरती महामनेच्या वरती माताजी वगैरे या ठिकाणी थांबलेले आपण दिसून शकतो. आणि हा जनसमुदाय, लाखोंचा जनसमुदाय आपण पाहू शकता. ध्वजारोहणाच्या स्थानाच्या जवळच तिथं ध्यान मंडप आहे आणि या ध्यान मंडपमध्ये समोरच्या बाजूला महात्मा बसवेश्वरांची पूर्णाकृती पुतळा या ठिकाणी लावण्यात आलेला आहे. आणि प्रशस्त असा हा सभामंडप आपण पाहू शकताय. हे जे ठिकाण आहे या ठिकाणी महात्मा बसवेश्वरांचं एक फार मोठी मूर्ती या ठिकाणी लावण्यात आलेली आहे आणि या मूर्तीच्या खालीच ध्यान मंडप उभारण्यात आलेला आहे. ध्यान मंडपाकडे निघत आहोत. अशा ठिकाणी ध्यान मंडपाला जाण्यासाठी पायऱ्या आहेत आणि तळघरात हे ध्यान मंडप बनवण्यात आलेला आहे आणि या पायऱ्या उतरून आम्ही आता ध्यान मंडपाकडे जातो. आपण पाहतात हे ध्यान मंडप आहे आणि महात्मा बसवेश्वरांची मूर्ती ज्या ठिकाणी आहे त्या मूर्तीच्या खालीच हे ध्यान मंडप आहे आणि या ध्यान मंडपामध्ये अनेक शरण जे 12व्या शतकात होते, महात्मा बसवेश्वरांचे जे अनुयायी शरण होते या शरणांचे सर्व फोटो या ध्यान मंडपामध्ये लावण्यात आलेले आहेत. आणि समोरच्या बाजूला महात्मा बसवेश्वरांचा पुतळा या ठिकाणी आहे आणि या ठिकाणी महात्मा बसवेश्वरांचा पुतळा आहे आणि अशा पद्धतीनं ध्यान मंडपामध्ये ही रचना करण्यात आलेली आहे. आणि आपण पाहू शकताय की या बाजूला देखील हे शरणांचे जे अनुयायी होते महात्मा बसवेश्वरांचे त्यांचे फोटो इथे लावण्यात आलेले आहेत. हे सर्व या ठिकाणी महात्मा बसवेश्वरांना ज्या पद्धतीनं दीक्षा, त्यांचा जन्मकाळ, जन्मापासून त्यांचं जे जीवनकार्य आहे ते सर्व फोटो या ठिकाणी लावण्यात आलेले आहेत आणि ते ध्यान मंडप आहे. अतिशय सुंदर अशा पद्धतीने बनवण्यात आलेलं आहे. लिंगानंद स्वामीजी यांचे समाधी स्थान आहे हे आपण पाहतात. हे कुडलसंगम येथील हे शरणांचं स्थान आहे. या ठिकाणी अनेक शरणांच्या मूर्त्या बसवण्यात आलेल्या आहेत हे आपण पाहू शकताय. अनेक शरणांच्या मूर्त्या या ठिकाणी बसवण्यात आलेल्या आहेत आणि समोरच घनलिंग दर्शन या ठिकाणी आपल्याला होत आहे आणि या बाजूला देखील मूर्त्या ह्या बसवण्यात आलेल्या आहेत आणि
बसवधर्मपीठ कुडाल संगमच्या माध्यमातून हे स्थान तयार करण्यात आलेलं आहे. तर मित्रांनो, हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला नेहमीप्रमाणे कमेंट्स द्या, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. यूट्यूब चॅनल @एक्सप्लोर विथ ब्रँडमॅन.